बघा आज आपण इथं मोरया मित्र मंडळाचं जे आपलं गणपती मंडळ आहे तर आपले गेल्या वर्षीचे जे गणपतीचा उत्सव झाला त्याचे काय शिल्लक किती राहिले वर्गणी किती झाली तर त्याबाबत मीटिंग आहे तर सगळेजण आलेत का मीटिंगला? सर्वजण राहिले का? बघा शोभाई आपला खजिनदाराकडं मागच्या वर्षी आपली वर्गणी झाली 2 लाख रुपये पूर्ण. त्यातला खर्च आपला झाला 1.5 लाख रुपये. 50,000 आपल्याकडे आता शिल्लक आहे. 50,000चं आता काय करायचं ते सगळ्यांनी ठरवा. ठीक आहे हिशोब आहे व्यवस्थित. कोणाला काय ह्याच्या हिशोबाबद्दल काय ऑब्जेक्शन आहे का? काही नाही. आता आपल्याला हा हिशोब 50,000 रुपये शिल्लक आहेत अर्जुनकडं. तर आपल्याला गेल्या वर्षी अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार हे सगळे आपण गेल्या वर्षी नेमलेले होते. तर आता आपल्याला नवीन लोकांना पुन्हा संधी द्यायची म्हणजे ज्या मनात आहे कोणाला अध्यक्ष व्हायचंय किंवा कोणाचं नाव एक सगळ्या जणांनी आपण सुचूया. मला असं वाटतं रघुदादांना यावेळेस अध्यक्ष करूया. तर आता आपल्याला उपाध्यक्ष सचिव खजिनदार या सुद्धा आपल्याला निवड करावं लागणार आहे त्या. तर कोणाला उपाध्यक्ष करायचं? उपाध्यक्ष म्हटलं तर संतोष हे असतील आणि त्यानंतर खजिनदार म्हटलं तर खजिनदार आपले जे आहेत चेतन हे पाहतील खजिनदाराचं सर्व. चेतनला खजिनदार आणि आपलं सचिव राहिला सचिव जे आहेत ते आपले साळुंके करतील. आणि सांस्कृतिक साठी आपले मिलिंद हे पाहतील सांस्कृतिक. बरं आता ह्या निवडीवर कोणाचं काय ऑब्जेक्शन आहे? कोणाला काय वाटतंय का? सर्वांना मान्य आहे का हे? आपल्याला वर्गणीला आता जायचंय. वर्गणीचं आपण चालू करू आजपासून. सगळ्या आपल्या गल्लीत वर्गणी मागू. गल्लीचा आपला जो रोड आहे रोडच्या कडेला तिकडे देखील मागू. दुकानं आहेत आपल्या गल्लीमध्ये सगळे त्या दुकानदारांकडनं वर्गणी जमा करायला आजपासून सुरुवात करू. सगळे जणांनी वर्गणी जमा करण्यासाठी यायचं. कोणीही टाळायचं नाही. मोरया मित्र मंडळाकडनं आपले मंडळाची वर्गणी 10 दिवस कार्यक्रम असते. तुम्हाला तर माहिती शेवटच्या दिवशी महाप्रसाद आहे. आपली आहे तीच करा मग वर्गणी. आहे तीच नको यावर्षी काहीतरी जरा जास्त करा. खर्च पाणी आता आहे ना? नाही ना थोडं वाढून जातं काही थोडं वाढून द्या सर्व. यावेळेस तर आपण डेकोरेशन वगैरे जरा चांगलं वाढवलेलं आहे. अशी सरळ अशीच गल्ली घेऊ पुढे. कुठे ओळ साहेब? कोण आहे ओळ साहेब? नाही आपल्याला करायची. ओळ साहेब नमस्कार. वर्गणी मागायला नमस्कार. नमस्कार. आपला आता सार्वजनिक गणपती येतोय त्यासाठी वर्गणीसाठी आलोय. वर्गणी नाही येत नाही. गणपती आहे गल्लीतच गणपती आपला. वर्गणी द्यायला मला नाही द्यायची द्या की त्यांना वर्गणी. मी देवाला मानतोय का? सर मंडळ सगळं काय आपलंच आहे. सार्वजनिक गणपती म्हटल्यानंतर वर्गणी द्या. मी देवाला मानत नाही. अशा दगडांच्या देवांसाठी मी वर्गणी देत नाही ना. ही जी वर्गणी तुम्हाला देणार त्याच्यापेक्षा मी अनाथ आश्रमाला दान करेन. अहो थोडी वर्गणी दिली तर काय हरकत होत? काय झालं काय यांचं? तुला माहिती आहे का काय? चला आपण येत ना जे काय वर्गणी देणार नाही. चला आपण पुढच्या इकडे घेऊ. आपण गणपती बसवायचं का? काय गणपती बाप्पा येतोय ना तर गणपती बसवायचं का म्हटलं. अगं काय वेळी झालेस काय? काय झालंय हो? मी देव मानतो का? सगळी दुनिया गणपती बाप्पा बसवते. मला एक सांग तुझ्या बाप्पानं म्हणजे देवानं मला काय दिलं हे सांग. अहो काय कमी केलंय तुम्हाला देवानी? 2 सोन्यासारखी लेकर आहेत, संसार दिलाय सोन्यासारखा आणि सुख समाधानी जगताय की सोन्यासारखी बायको आहे की. आणखी काय हवंय तुम्हाला? शिकवतो बाहेर जाते ना त्यावेळेस तुला समजेल. दाखवतो तुला. लय बाप्पा बाप्पा करतेस ना? दाखवतो तुला. काय करता काय
चल बाजूला हातलं करा माझ्या बाप्पाला हा गणपती पाण्यातच टाकून देतो. कसला गणपती आणि कसला बाप्पा. कसला बाप्पा आला म्हणजे बाप्पा. अरे सुख समाधान सगळं संसाराचं संपवलंय ना. हा आता संपली एकदाशी 7.5 माझ्या मागची. तुंडवाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देवं सर्वयोटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभते. मोर्या रे मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे. गणपती बाप्पा मोर्या. मंगल मूर्ती मोर्या. संपन्न झालेले आहे. सर्वांना आरती द्या आणि सर्वांना तीर्थप्रसाद द्या. घ्या आरती घ्या. घ्या हे घ्या ताई. आणि पाया पडा दोघांनी. आयुष्यमान भव आयुष्यमान भव. या सोनू आलाय घरी जाऊया. साहेब बघा कोण आलाय बघ. हो पाहते. थांबा थांबा. नाही तुम्ही थांबा. थांबा सर. पवार साहेब आहेत का? हो आहेत की. या की भाऊ बस. काय नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. काय कुठं होते एवढ्या दिवस. काय म्हटलंय चव्हाणांना म्हटलं चला आज जाऊन या हा. पवार साहेबांना भेटूया. अरे काय काय करतायत बरेच दिवस गाठ भेट हा नाही. ना. मी म्हटलं कुठं मित्र गायब झाले काय समजत नाही म्हटलं. आज जरा वेळ भेटला दोघांना. म्हटलं चला जाऊन येऊया. आज शनिवार आहे. बरेच दिवस झाले भेट नाही आपली. आपलं गाठ भेट नाही बरेच दिवस. आणखी काय नवजुना. काय तुमच्याकडे जात आता हे पाणी दे का. काय आहे तेच तुम्हीच बोला. मग बोलू आम्ही. काय अरे काय बोलायचं. ते गणपतीच्या वर्गाने फिरगाण्या चाललेत. काय बोल. मी तर डायरेक्ट हात करून देतो बाबा. हा आपण देवांना मानतच नाही तर कशाला आपण देणार आहे. अरे ते पैसे आपण अनाथ आश्रमाला दान करू. जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्या वह्या पुस्तकासाठी देऊ. पण यांना कशासाठी मूर्तीपूजा करायला. हा बरोबर. अरे हे त्या देवाच्या नावावरती पैसा गोळा करून पार्ट्या करतात. खात फिरतात हे लोक. हा कशासाठी यांना पैसे द्यायचे मला सांग. अगदी बरोबर आहे तुमचं पण. योग्यच आहे ना ते पण. हे चहा बघ जरा. चहा नको आता. हा? नंतर बघू आपण. चहा ठेवते भाऊ. नको नको चहा नको आता. आपल्याला जाऊया. अरे असं जरा एवढे- एवढ्या दिवसाची भेट झाली. अरे जरा एवढ्या जाऊया. दिवसानंतर. तसंही ते काही घेत नाही. मस्तपैकी खाऊ पिऊया बाहेर जरा आज. बरं ठीक आहे. हा? तसंही घेत नाहीत म्हटलं ते काय. अहो आम्ही आज एन्जॉय फक्त करणार. ड्रिंक वगैरे नाही करणार. फक्त खाणार आम्ही बाहेर. अहो कशाला जाताय उगाच. गणपती बाप्पा बसणार आहेत आणि मग तुम्ही बाहेर असं जेवण करणार का. हे गोडधोड गोडच आहे घरात जेवायला. तुम्ही रोज पण ते जेवण करणार. बसणार आहे रे. हा? हे लोक सगळे खातात ते काय वेळ आहेत का. अहो त्यांचं जाऊ द्या पण गणपती बाप्पा येणार आहेत ना. भाऊ तुम्ही पण जेवण करून जाऊ. पुरणपोळी स्वयंपाक करून. नको आता. चला चला साहेब चला. जवान सर कुठे आहेत. जाऊया ना त्यांना तांदूळ वगैरे. मग जाऊया पुढे. चला. हे आलो. अहो लवकर या. चला सर. चला 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 नाही. इथं आलो. जवान सरांचा काय फोन बिन काय. हो. हा? येतील सर. चला 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 ना. सांगा साहेबांना विषय. चला येतील ते. त्यांनी सोबत चला आले का. नमस्कार. काय जवान सर. काय कुठे आहेत तुम्ही. बरेच दिवस झाले आपली भेट नाही.
तुम्ही काय भेटला म्हणून आम्हीच म्हणलं चला. हे काय हे दोघं पण आले होते. आम्ही म्हणलं चला जाऊया पार्टीला. सॉरी आमच्या पार्टीला आमच्या शुभेच्छा असतात. हो सर असं काय करताय आम्हाला नका धरून द्या. अहो सर तुमच्याशिवाय मजा कशी काय येणार? हा? तुम्ही पाहिजे पार्टीला. आम्ही नाहीये आमच्या शुभेच्छा असतात तुमच्या पार्टीला पण आम्हाला नका आग्रह. या दारू मटण मछली त्याच्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाहीये. अहो, काय आम्ही शाकाहारी बनवू. गणपती आले. गणपती कोणाचे? गणपती म्हणजे आपल्या सगळ्यांचे. तुम्ही देव मानताय? हो अहो सर तुम्ही गणपती पाळताय? हा? एवढं वेल एज्युकेटेड असताना? हो वेल एज्युकेशन. मग अहो एवढे शिकून तुम्ही म्हणताय गणपती नाहीये. गणपती शिवाय आज देव आहे म्हणून आज ही सृष्टी चालू आहे. बरोबर समजलं का? त्या वर्गणीमधून काय काय करतात हे माहिती आहे का तुम्हाला? काय करतात? काय करतात? दारू पितात, पत्ते खेळतात, पार्ट्या करतात. 4 माणसं पितात आणि ते पूर्ण समाजाला बदनाम करतायत. पितात ना. मग ते 4 माणसं फक्त एकाच ह्याच्यामध्ये होतात असं नाही ना. प्रत्येक जण तसा आहे यामध्ये तर नाही आहे. आम्ही म्हणतच नाही ना प्रत्येक जण तसा आहे. हा मग मग तुम्ही याच्यावरती खर्च करण्यापेक्षा तुम्ही अनाथ आश्रमाला पैसे दान करा. अनाथ आश्रमाला करतातच. त्याच्यानंतर जे विद्यार्थी गरजू आहेत त्यांच्या वह्या पुस्तकांना खर्च करा. त्यांना पण केलं पाहिजे. बरं चला पार्टीला चला. नाही नाही आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. अहो आपण त्याची नाही पार्टी करत. एक कुठली आहे? आम्ही फक्त शाकाहारी द्या. तुम्ही शाकाहारी भेट का? शाकाहारी खाऊ आपण. म्हणजे सर सावकाश चला एन्जॉय. चला तिथं बसूया. बसा इकडे या. सोनून या बसा. सर इथे कोण आहे? राम बगरे. पण पाणी आणणार बोल. पाणी आणि मग मेनू काढू. राधिका आहे का घरात? राधिका अगं दीपा तू ये ना बस. मी आलेच गॅस बंद करतो. नाही बघा मी तुमच्या प्रेमात घेता. बरोबर. मी मांसाहारी हॉटेल असतो तिथं पाणी सुद्धा घेतो. कशी आहेस तू? कशी आहेस? तुझा लय चेहरा पडलाय. तुझं बघतेस ना कसं चाललंय आमच्या घरामध्ये. लेकराशी पडते ना, बायकोशी पडते ना, शेजाऱ्याशी पडते. काहीतरी जेवण कसं बघावा. काय जेवण बघू ना. त्या दिवशी पप्पाला पाण्यात टाकून दिलं. काही पप्पा करतेस. बाजूच्या गावामध्ये गावात म्हणून आहे महाराज आहे. त्यांच्या जणांसोबत बरंच करतोय. बरेच लोक जाऊन आहे. जर सांगितलं ते जाऊन येते आता नंतर येतात की नाही काय. तू तर जाऊन बघ ना. थोडंसं छान लागते की आले जायचं ग. मुलं इथे शाळेत आले जायचं. पूर्ण शाकाहारी माणूस आणि आता तर गणपतीच ठेवत आहे. त्यामुळे तुम्हीही शाकाहार घेतलं पाहिजे. कारण मांसाहार करणं, मद्यपान करणं ह्या गोष्टी हानिकारक आहेत. त्यामुळं घरात ताणतणाव होतो. ह्या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे. बरोबर. तुमच्याकडे दररोज भांडण. हो ना. त्यामुळं माझी तुम्हाला एक विनंती राहील की किमान तुम्ही गणपतीच्या काळात तरी नॉनव्हेज टाळा, मद्यपान टाळा. मी तर म्हणतो जमलं तर कायमस्वरूपी मद्यपान टाळा आणि कायमस्वरूपी मांसाहार पण टाळा. आणि बघा काय फरक पडतो आणि पुढे गाडी. मग आम्ही तर कुठं खाणार आहे सर? तुम्ही नाही खाणार म्हटल्यानंतर आम्ही खाणार आहे का?
मी आलोय बरोबर म्हटलं. हा चला काय चला सर. काय नाही पण थोडा काय चल जाते राहते का मला मुलांना आणायला जायचंय. ठीक काळजी घे. हो आलो का काय मुडाप झाला काय करून काय मांसाहार आणि भांडण देव हे काय मला कधी समजून बरोबर आहे. सरांनी पण सांगितलेलं कसं वाटतं मला मला पण तेच वाटतं. कारण कसं आपण हे करतो म्हणून आपल्या घरी वादविवाद नाही का बरोबर. आणि शांतता सुख शांतता नाहीच आहे ना आपल्याला. माझ्या घरात तर दररोजच बनलाय. हो ना सगळ्यांना तुझ प्रॉब्लेम हो. आता आपण कधी बघितले का चव्हाण सरांकडे भांडणं वगैरे कारण व्यवस्थित सुरळीत चालले का त्याच्यावर विचार करायला आपल्याला काय अगदी बरोबर आहे. चालेल. चला 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 सर. काय करा महाराज कुठे ते बघा ते तिकडे बसले. कुठे तिकडे तिकडे झाडाखाली. झाडाखाली आहेत का? हा बरं ठीक आहे थँक्यू. महाराज याचं लग्न होत नाही काय करायला लागेल? लग्न करायचंय हो होय का? होय. वय किती म्हणलं तुझा? 23. त्याचा थोडासा खर्च आहे त्याला. आमचा शिष्य तुम्हाला लिस्ट देईल त्याप्रमाणे केलं तर लवकर लग्न होईल. जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. बसा अगोदर बसून बोला. बाबा कंपनीत प्रमोशन कधी होईल? थोडा खर्च आहे सांगा. आमचे शिष्य देतील तुम्हाला लिस्ट. ठीक आहे. प्रमाणे केलं की तुमचं प्रमोशन पण होईल इन्क्रीमेंट पण होईल. अच्छा घरात सुख शांती राहील. जय महाकाल. जय महाकाल. बोल मुली काय समस्या आहे तुझी? माझ्या घरातलं सगळं सुख समाधान गेलंय. माझा नवरा पित नव्हता तर प्यायला लागलाय आणि देवधर्माचं सगळं उचलून पाण्यात टाकून दिलं आणि रोज भांडण तंडण वादावाद होतात. ना मुलाशी नीट आहे ना माझ्यासोबत नीट आहे ना शेजार पादाचे. लय वैताग दिलाय. रोज भांडण तंडण रोज हाणामारी. काय करावं काय नाही समजत. सगळा उपाय आहे. तू जशी आमच्या एरियामध्ये आली तर सगळं समजलं आम्हाला तुझा काय प्रॉब्लेम. तुझा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्याला थोडासा खर्च आहे. सांगा महाराज. एक 4 पायाचं द्यावं लागेल 2 पायाचं द्यावं लागेल. लिंबू नारळ खूप मोठी लिस्ट आहे. ते आमचे शिष्य लिस्ट देतील तुला. हां होऊन जाईल तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह. आता तू घरी गेली दही दूध मध हे मिक्स कर आणि तुझ्या घरात 4ही कोपऱ्यामध्ये ते शिंपड आणि देवाचं नाव घे. बरं. हा तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. पण तुम्ही जे सांगताय 4 पायाचं 2 पायाचं तर मी करू शकत नाही. त्याचं पण निवारण आहे माझ्याकडं. त्याला थोडा वेगळा खर्च येईल. बरं तू पैसे दे तुझा सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मी देते महाराज पैसे आणून तुम्हाला. पण लगेच फरक पडेल का? लगेच फरक पडणार. जय महाकाल. जय महाकाल. सोनवणी बसा. मला काय म्हणायचंय चव्हाण सरांनी सांगितलेलं पण बरोबर आहे काय. आपण त्याच्यावर थोडाफार विचार करू. आपण आज नॉलेज बंद करू आजपासून. जेव्हा काय फरक पडतो आपल्यात काय तो बघूया आपण. बरोबर.
तुम्ही पण टेन्शन मध्ये, तू पण टेन्शन मध्ये, काय नाही करतो आपण चुकी होईल. काय टेन्शन, तुम्ही पण टेन्शन मध्ये, पण टेन्शन मध्ये, प्रॉब्लेम आहे. पण चुकी नाहीत आपल्या. आपण हे करतोय खाणं पिणं पिणं बंद करून टाकू थोडे दिवस. बरोबर. काय त्यातून सुधारणा होती का बघूया आपण. बरोबर. चालेल चालेल. काय का टेन्शन मध्ये खूप नाही, ह्याच्यामुळे पण आपल्याला त्रास होत असेल. असं आता संवसारांनी म्हणल्यापासून माझ्या जरा डोक्यात ते आले. हो बैस. काय जमलं जोशी काका, माझ्या घरामध्ये सुख समाधानच गेले. नवऱ्याने सगळं देवधर्म पाण्यात टाकून दिले आणि मला देवधर्माची आवड आहे. नुसतं वादावाद घरामध्ये, भांडण तंड, लेकरासोबत पटत नाही, बायकोसोबत भांडण तंड, सुख समाधानचं जे आहे ना ते गायब झाले माझ्या घरामध्ये. बरं बरं बरं, एक मिनिट पाहतो मी काय अडचण आहे ते सांगतो. तुझ्या वृषभ राशीमध्ये 7.5 होती. हो का? हा, 7.5 3 प्रकारचे असते. बर. 7.5 वर्ष, 14 वर्ष आणि 21 वर्षाची. अच्छा. तर तुझ्या राशीमध्ये 7.5 वर्षाची 7.5 होती. ती आता आजपासूनच दूर होणार आहे. तर आता तुझा नवरा दारू पिणार नाही, तुझ्या बरोबर चांगला राहील, वेळेवरती कामाला जाईल, तुझ्याशी भांडणार नाही. आता तुझे ग्रह अनुकूल आहेत. आता हे सगळं बंद होईल, सगळं बंद होणार. हे तुझ्या राशीतलं सुख समाधान लाभ का? हो, एकदम छान. अजून काय नाही, एवढंच की माझ्या घरामध्ये सगळं वातावरण विस्कळीत झालं, ते व्यवस्थित व्हावं. आता सगळं सुख समाधान लाभ. एकदम एकदम मस्त मस्त. बरं, काय तुमची फीज आहे का? ते काय नाही. काय करावं काय समजत, एवढं तर टेन्शन वाढलेलं आहे. दररोज भांडण तंटा, काय तेव्हा काय चूक झाली माझी? नाही देवा, गणपती बाप्पा टाकला तो काढून घरी घेऊन गेलं पाहिजे. पप्पा, मला तुला घरी घेऊन जावं लागेल परत. पप्पा, लय माझं चुकलं पप्पा. मी आता तुला माझ्या घरी विराजमान करतोय पप्पा. मी माझा पप्पा आणला. राधिका, मी चुकलोय. मला बोलवशील तू बाहेर? या, पप्पा आणला माझा.
माझा बाप्पा आला. बाप्पा माझं चुकलं बाप्पा, माफ कर बाप्पा, मला माफ कर, माझं चुकलं बाप्पा. मला माफ कर. मुलीनं बघा आपल्या घरी बाप्पा आलाय. बाप्पा चुकलोय मी बाप्पा, माफ कर मला बाप्पा, माफ कर. गणपती बाप्पा. बोला काय चाललंय? त्याची जरा तयारी करायला पाहिजे आपल्याला. करू की सगळ्याच्या विचारानं एखादाच उमेदवार चांगला दिला पाहिजे, गावाचा विकास त्याने केला पाहिजे. असं कर, मला वाटतं तुम्हीच राखी उभा. नाही नाही तशी नवी इच्छुक आहे ना, आपण त्यांना नाही करू शकत. आम्ही सगळे आपल्यापेक्षा मोठी बी आहे वयाने, ती पहिले त्यांनी बघले, त्यांना बी पाहिजे ना. चालेल, बघू सगळ्याच्या विचारानं. बऱ्याच दिवसाने वाट चुकला. बसा बर, काय बऱ्याच दिवसात ना आला? हो ना. काय चहा बी घेणार का? हो घेणार ना सर. अहो जरा 5-6 कप चहा पाठवा बाहेर. आणि कमाल आहे, आज तुम्ही चक्क काय घेतलेलं नाही दिसत. नाही सर, आता कसं आहे सर, तुम्ही जे त्या दिवशी आम्हाला समजावून सांगितलं ना, त्याच्यामुळे आम्ही पिणं सोडून दिलं सर. आणि त्या न पिण्यामुळं ज्यावेळेस आम्ही पित होतो त्यावेळेस आमच्याजवळ पुत्र पण येत नव्हतं. आणि जेव्हा आम्ही पिणं सोडून दिलं त्यावेळेस आम्हाला प्रत्येक जण जवळ येतोय, नमस्कार करतोय, राम राम करतोय. बरंच म्हणजे तुमची कृपा आहे सर आपल्यावर. पाहुण्यामध्ये कसं रिस्पेक्ट मिळायला लागला. तो प्रत्येकाला हेच सांगतो की बाबा निर्व्यसनी राहा. बरोबर आहे. त्यामुळं माणसात इज्जत मिळते. तुम्हाला आलाय ना अनुभव, तुम्ही सांगितल्याचा फायदा झाला सर आम्हाला. बरं वाटलं मला. चला चला येतो सर. थोडंसं गडबडीत आहोत. मला पण तालुक्याला जायचंय. काय दादा आले होते म्हणून. नमस्कार. चला, बरं वाटलं. येतो पण. तर ठीक आहे दादा, मग मी तालुक्याला जाऊन चला. ते डीजे वाल्याला फोन लावा ना. हा लावतो ना. आहे ना, आहे ना. हॅलो हॅलो, डीजे वाले कुठं आहे? तुमच्या महागच. अरे आलोय. बस ना, बस ना. बोला. काय मंडळाची सुपारी, मोरे मंडळ आहे आमचं. त्याची सुपारी. हा, किती सुपारी त्याची काय? अजून 55,000 रुपये फायनल करून टाका. ठीक आहे. ठीक. चला येऊ मी. हा या. चला. हो ना, चांगले वाजवतात. चांगलं वाजवते, वाद्य वगैरे चांगलं आहे. किती मुलं आहेत आपली सगळे? आपल्या आता 150+ मुलं मुली आहेत. पथकाचं नाव तालगाडीचं नाव वाद्यपथक आहे. आमचं मंडळच आहे. आम्हाला गणपतीसाठीच तुमचं वाद्य पाहिजे. आम्ही पाहिलं, हे सगळं ऐकलं, छान आहे. तर आपलं कसं आहे, तासाचं आहे? कशी सुपारी घेता, काय
एक तासाला 30,000 रुपये घेतो आपण. 30 डोलचा सेटअप, एक ध्वज, 17 ताशे लावतो आणि 5 जहाज. साधारण आपलं 5 वाजता मिरवणूक सुरू होणार आहे, तर संध्याकाळी म्हणजे तासावरती आपलं. बरं, एकंदरीत काय लमसम आकडा वगैरे काय आहे आपला? तसं 30,000 रुपये डन करतो. सेटअप 25,000 रुपये एक तास वाजू. किती होईल पण शेवट? 25,000 तास फिक्स होते. ठीक आहे दादा, याबद्दल आपण विचार करू जरा. नमस्कार दादा. नमस्कार. अरे काय बरोबर, काय काढलं इकडे? दादा ते आता गणपती आलेत, त्याच नियोजन चालू आहे. बर बर बर. डीजे वगैरे तर आज ठरवलंय? हा, ठरवलं. फक्त आता कसं स्टेज वगैरे पण बांधलाय. हा, डीजेचं म्हटलं म्हणून सांगतोय, आवाजाचं लिमिटेशन लक्षात राहतं बरं का. पण हो हो आहे ना. कोणाला त्रास व्हायला नको. आजारी लोक असतात, लहान मुलं असतात. आणि वर्गणीचं काय केलंय? तू बोलताना आम्ही आहे ना, सगळ्यांची वर्गणी 5,000 5,000 भेटली तर 5,000 5,000 चला चलो अन्ना. मंडळाची वर्गणी आपल्या किती करू? पैसे पण घ्या, 100 रुपये द्यायचे काय नंतर. पण पहिले विचार ना त्याला बोलताना काय तरी बोलव ना, शेट को बोलव ना. राहत्या किती करायची? शेट को बोलव ना. चला आपण कोणती मोठा चांगला पाहिजे आणि चांगला कोणती पाहिजे बघा ना, कुठली खूप छान आहे, चांगली गणपती आहे. मंडळाचा गणपती आपला. हा, हे 74 नंबरचा कितीला आहे? तो पडायला 2851 रुपये. 2851. जरा किमती खूपच महाग आहे. काय करू आपण, अजून एक दोन दुकानं बघू, जरा लई महाग वाटते हे का. आणि आपली मंडळाची बाकीची पण पोरं येतेली, मग आतापर्यंत नंतर काय निर्णय आहे तो घेऊ. हा, ठीक आहे. हा गणपती कितीला? कुठला ते बारके? तो पडेल 1,500 रुपये. 1,500. हो, खूपच महाग. एकदम तुम्ही पण सजेस्ट करा ना, कुठले कसे काय. हा हा कसा आहे? तो पडेल 601 रुपये. हा नाही का, यातच फायनल करू. हा काय असेल तर पावती बनवून ठेवा, मग घेऊन टाकू. ठीक आहे, काय प्रॉब्लेम. काय आहे ना खाली आहे. थोडं पुढे सरकत होता मला ते तोरण आणि हे समोरच्या झेंडूच्या फुलावाला तोरण नाही कुठलंही घ्या. 250ला 2, समोरचं 300ला 2, त्याच्या मागचं 350ला 2, त्याच्या पलीकडे सगळे 300ला 2. रेडीमेड मंदिर आहे का?
हो छान हसरे पण मुख आहे. ते फळं पण आहेत, रांगोळी रांगोळी काय करायची आपल्याला पण बघू. नारळ कसे असेल पाच बघ. सुपारी आमचं मंडळ आहे. गणपतीसाठी आम्हाला 25 नारळ, पानं, हळदी कुंकू, रांगोळी काढायला रांगोळी. नारळाचा रेट काय 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 अजून? नारळ 35, 40, 50. 40-50 25 नारळ बसतात. किती लागणार सर? 25 नारळ घेऊ. ठीक आहे. सगळं बांधून ठेवा, पॅकिंग करून ठेवा. सगळं सांगितलेलं आता. अजून काय राहिलं नाही ना? काय राहिलं नाही ना गणपतीला? हा तूप, कापूर, हा चालेल सर. हा चला ठीक आहे चला. 60 रुपये आणि फुले 20 रुपये. फळं द्या आणि फुलं द्या आणि नारळ द्या. पापराची वडी पानं बस. सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
माणूस हा चुकीचा पुतळा असतो. मी जसा नास्तिक होतो आणि या देवानं जे काही मला अनुभव दिले, जे मानतात त्यांना मानू द्या. तुम्ही देव माना किंवा न माना, पण अनुभव घ्या. आज जे मला अनुभव आले त्यामुळे मी आस्तिक झालो. त्यामुळं यावर्षी माझ्या घरामध्ये गणपती बसला. आणि सर्वांना मी सांगतो, जे आज मंडळाचे लोक आले, माझे शेजारी पाजारी आले, त्यांच्या समवेत मी लोकांना सांगतो की चला गणपती बघूया.